नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुराणी या चॅनलवरती. तर आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं की पार्थ हा काव्यासाठी फ्रूट सॅलड बनवून आणतो. त्यामध्ये मात्र रम्यानं काहीतरी विष कालवलेलं असतं आणि ते फ्रूट सॅलड काव्या खाते का नाही हे पाहण्यासाठी खास आजचा भाग आपण पाहणार आहोत. त्याआधी मित्रमैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये पार्थ हा काव्याला अतिशय रोमॅन्टिक पद्धतीने तिला ते फ्रूट सॅलड भरवत असतो आणि नंतर तो म्हणतो, आता तुमचा घास झाला, आता माझी बारी. असं म्हटल्यानंतर लगेच ती पटकन पार्थचा हात पकडते आणि म्हणते, नाही आता तुमची बारी, ते तुमच्या हिश्श्याचं सुद्धा माझंच, असं म्हणते आणि पटकन तो घास ती खाऊन घेते. इकडे दुसरीकडे जीवा हा रूममध्ये एकटा असतो आणि तो विचार करतो की या नंदिनीच्या मनात नेमकं आहे तरी काय. ती घरात आहे पण रूममध्ये नाही आहे. असं म्हटल्यावर लगेच त्याचं मन जे आहे त्याच्यासमोर येतं आणि ते म्हणतं की भावा, तुला नंदिनी पण पाहिजे, इगो पण पाहिजे, असं जमणार नाही. या दोन्हीपैकी काहीतरी एक ठरव आणि त्याच्याच मागे तू जा. त्यानंतर जीवा म्हणतो, सोड रे, दरवेळेस मीच मागे मागे करायचं का, सतत मीच स्वारी म्हणायचं काय. यावर लगेच त्याचं म्हणतं की ती स्वारी नाही बोलली काय. यावेळेस लगेच जीवा म्हणतो की माझं ना तिच्या बोलण्यावर काही विश्वासच नाही आहे. जीवा म्हणतो, अरे सॉरी बोलली ना, पण कृतीतून बोलली काय. मी तिच्यासाठी काय काय केलं, माझे कमीत कमी माझे एफर्ट्स तरी तिने कॉपी करायचे. अरे 21 दिवस मी तिच्यासाठी तिथे दारात उभं राहिलो आणि 21 दिवस मी तिच्यासाठी सॉरी बोललो. अरे कपड्यांनी सॉरी केलं, परत अंड्यांवर देखील सॉरी लिहिलं, पण तिनं माझं एखादं तरी कॉपी करायला पाहिजे होतं आणि तिने मला सॉरी म्हणायला पाहिजे होतं. यावर लगेच त्याचं म्हणतं की अरे प्रत्येक गोष्ट, सगळी गोष्ट तुझ्यासारखी तिला जमल असं नाहीच ना. यावर लगेच जीवा म्हणतो की अरे एवढं नाही, पण कमीत कमी त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये चहा दिला, त्या चहाच्या ग्लासवर, त्या चहाच्या कपवर तरी कमीत कमी सॉरी असं लिहायचं ना. परंतु त्याला माहीतच नसतं की खरंच त्या दिवशीच्या त्या कपवर सॉरी लिहिलेलं होतं आणि ते जीवानं त्यावेळेस बघितलेलं नव्हतं. यानंतर त्याचं त्याला बोलतो की अरे तुझा बडे भैया तुला काय बोलला आहे माहिती आहे ना, त्या दिवशी तिने हॉस्पिटलमध्ये ती डायरेक्ट तिच्या बापाला सुद्धा नडली तुझ्यामुळं. असं म्हटल्यावर लगेच जीवा म्हणतो, अरे माणूस आणि वेळ निघून गेल्यानंतर बोलून काहीही उपयोग होत नसतो, तेव्हाचे तेव्हा बोलायचं ना, असं जीवा त्याच्या मनाला म्हणत असतो. यावर त्याचं मन म्हणतं की तू सुद्धा सुरुवातीला लग्नानंतर तिला किती त्रास दिलास हे माहिती आहे ना. मान्य आहे की तिने तुला सॉरी म्हणायला थोडा वेळ घेतला, परंतु तू तिला सॉरी म्हणायला किती वेळ घेतला होतास. मान्य आहे की तिने तुझं सॉरी स्वीकारायला थोडा वेळही घेतला असेल, परंतु तू पहिल्यांदा सुरुवातीला सॉरी म्हणण्यासाठी तिला किती तरसवलंस किंवा किती वेळ घेतलास की तिला सॉरी बोलला नाहीस. यावर जीवा हा शांत होऊन विचार करत असतो आणि त्याच्याकडे कंटिन्यू बघतच राहतो. त्यावर जीवा म्हणतो, मान्य आहे ना, मी चुकलो, म्हणूनच तर तिला मनवण्यासाठी मी 21 दिवसाचं व्रत घेतलं होतं ना, परंतु त्याची तिला काही कदर नाही. असं म्हणून जीवा म्हणतो की त्या रात्री तर काय काय बोलली होती ती मला. त्यावर लगेच त्याचं म्हणतं की भावा, कसली कमाल दिसत होती ती, असं म्हणतो. त्यावर लगेच जीवा म्हणतो, हां कसली भारी दिसत होती, असं त्यांचं बोलणं चालू असतं. जीवा म्हणतो की मी चंद्रकोरीसारखा गजरा तिच्या केसांमध्ये माळला आणि ती काजळ लावून जसं काय माझं काळीजच काबीज करत होती, असं तो बोलत होता. तेवढ्यात नंदिनी दारामध्ये येते आणि ह्याचं हे बोलणं चालू असतं, ती ऐकते. त्यावर लगेच तिला आठवतं की एके दिवशी त्यांच्या घराच्या बाहेर, नंदिनीच्या घराबाहेर देखील तो असाच एकटा बोलत होता आणि नंदिनीच्या आईने दाखवलं होतं की बघ जीवा कसे वेड्यासारखे करतायत. यावर लगेच नंदिनी देखील विचार करते की खरंच जीवाला वेडं लागलं असेल का, हा असं एकट्यात का बोलतायत. असं म्हटल्यावर लगेच जीवाचं मन जे आहे ते म्हणतं, आली बघ असं म्हणतो आणि लगेच जीवा नंदिनीकडे बघतो. नंदिनीकडे बघून जीवा नंदिनीजवळ जायला निघतो. तो नंदिनीजवळ जातो तेव्हा नंदिनी ही ॲटिट्यूडमध्येच असते. ती म्हणते की जीवा म्हणतो, ये आतमध्ये. त्यावरती म्हणते, नाही मी खाली झोपते. असं म्हटल्यावर जीवा म्हणतो, असं का, खाली का, आता मी मध्ये तर डिवायडर टाकला आहे ना आपल्या दोघांच्या मध्ये, मग त्याची काहीही गरज नाही खाली झोपण्याची. आणि जेव्हा तू खोलीमध्ये होतीस तेव्हा तर मीच खाली झोपायचो ना, मग आता तू का खाली झोपणार. यावर नंदिनी म्हणते की नाही, खाली म्हणजे सॉरी, पण खाली म्हणजे खाली रूममध्ये नाही, तर मी खाली हॉलमध्ये झोपणार आहे. यावर लगेच
ती म्हणते की मला चादर आणि उशी द्या. यावर जीवा म्हणतो की ये आतमध्ये आणि घेऊन जा. ही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करते, परंतु लगेच ती मनात विचार करते की मी जर आतमध्ये गेले तर हे जीवानंदिनीचं जग आहे आणि या जीवानंदिनीच्या जगातून बाहेर पडणं सहज मला शक्य होणार नाही. त्यामुळे ती तिथूनच जीवाला म्हणते की नाही, तुम्ही ज्या चादर आणि उशी मला द्या. यावर लगेच जीवा खूप वैतागलेला असतो आणि तो रागात तिला चादर आणि उशी आणून देतो आणि म्हणतो घे घे म्हणतो. ती म्हणते मी जाते आता खाली झोपायला. ती म्हणते ठीक आहे, गुड नाईट म्हणते आणि ती खाली जाते. त्यावर नंतर जीवा लगेच तिला गुड नाईट म्हणतो. इकडे दुसरीकडे मात्र काव्या आणि पार्थ हे बेडरूममध्ये बसलेले असतात आणि काव्या म्हणते काय हो, आज जरा तुमचं जास्तच वेगळ्याच मूडमध्ये दिसतं. यावर लगेच पार्थ म्हणतो की काही नाही, माझा प्रेमाचा मूड आहे असं तो म्हणतो. आणि त्यावर लगेच काव्या म्हणते की काही जोडपे, काही कपल्स असे असतात की ते असं काहीतरी चाळे करतात आणि बाहेरची 4 लोक जे असतात ते म्हणतात काय चाळे करतात, कसं वागतात वगैरे नावं ठेवतात त्यांना. पण मी तर म्हणेन ही 4 लोक जे आहेत असं म्हटल्यानंतर लगेच पार्थ तिच्या मनातलं ओळखल्यासारखं लगेच म्हणतो मी तर म्हणेल की खड्ड्यात गेली ती 4 लोक, असं पार्थ म्हणतो. आणि त्यावर दोघेही हसायला लागतात. असं बोलून झाल्यानंतर पार्थ अचानक जोरात हसायला लागतो आणि खाली झोपतो. यावर सारखं काव्य विचारते की अहो काय झालं, एवढं जोरात का हसायला झालं, मी एवढं काय बोलले. असं म्हटल्यावर तो म्हणतो नाही काही नाही. असं सांगताना लगेच काव्य म्हणते नाही, तुम्ही सांगायलाच पाहिजे. त्यावर लगेच पार्थ म्हणतो बरं ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो. असं म्हणून तो सांगतो की त्या दिवशी तुम्ही ॲडमिट असताना शुद्धीत नव्हता, तेव्हा मला एक म्हणजे असा भास झाला होता की की तुम्ही शुद्धीत आलात. आणि तो लगेच काव्याला म्हणतो की समजा तुम्ही पार्थ आहात आणि मी काव्य आहात, असा माझा हात पकडा. असं लगेच काव्यानं पार्थचा हात पकडला आणि तो म्हणतो की मी तुमचा असाच हात पकडला होता त्या दिवशी आणि मला भास झाला की तुम्ही शुद्धीत आलात आणि शुद्धीत येऊन तुम्ही डायरेक्ट माझा हात असा झिडकारलात आणि म्हटलात की कोण आहात तुम्ही, मी नाही ओळखत तुम्हाला, जा तुम्ही, असं म्हटलात. आणि तो पार्थ असं बोलून लगेच हसायला लागला. लगेच तो म्हणतो मला वाटलं की तुमची मेमरी लॉस झाली. यावर लगेच काव्या म्हणते काय वॉट, असं म्हटल्यावर काव्या परत म्हणते की हे काही असतं ना, मला तर वाटतं तुम्ही लहानपणी तुमच्या आईने तुम्हाला खूप अशा सिरियल्स दाखवल्या असतील, त्यामुळेच तुम्हाला असं काही सुचते. कारण हे फक्त तिकडं म्हणजे सिरियलमध्ये होऊ शकतं, रिअलमध्ये असं काही होत नसतं की मेमरीला लॉस वगैरे, ती परत येणं मग नंतर परत आठवणं, हे असं काही होत नसतं, ते फक्त सिरियलमध्ये होतं. त्यावेळेस पार्थ म्हणतो की हां, मला खूप घाबरलेलो मी, मला असं वाटलेलं की तुमची मेमरीच लॉस झाली आहे. त्यांचं असं झाल्यानंतर मग काव्या म्हणते की असं होणं शक्यच नाही, कारण आपली लव्ह स्टोरी आता कुठे चालू झाली आणि या लव्ह स्टोरीचे भरपूर सीझन येणारे देशमुख. असं म्हटल्यावर लगेच पार्थ म्हणतो की आणि आपले फॉलोवर्स आपले फॅन जे आहेत ते तुम्हाला असं काही विसरूनच देणार नाहीत, असं म्हणतात आणि दोघेही हसायला लागतात. पार्थ म्हणतो की आपले जे फॅन्स आहेत ते एका रात्रीचंच तुमचं ब्रेन वॉश करून टाकतील. असं म्हटल्यानंतर हे दोघांचं जो रोमॅन्टिक क्षण आहे ते दोघं जगत असतात आणि त्यावेळेस असं थंडगार हवा येते. तेव्हा पार्थ काव्याला विचारतो की नॉलेजच्या बाहेरचा एक प्रश्न विचारू. त्यावेळेस काव्या म्हणते की हां विचारा. तो म्हणतो या क्षणी आत्ता असं किती कपल असे असतील की जे आपल्या बेडरूममध्ये बसून आपल्या पार्टनरसोबत बसून प्रेम करत असतील. यावर काव्या म्हणते की खरंच सांगू. तो म्हणतो हां खरंच सांगा. ती म्हणते कसं सांगू, वर सांगू की खूप खोलमध्ये जाऊन सांगू. असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो सांगा, तुम्हाला हवं तसं सांगा. ते दोघे खूप रोमॅन्टिक मूडमध्ये असतात. आता पार्थ हा दरवाजा बंद करायला जाणार, तो दरवाजा बंद करणार तेवढ्यात त्याला बाहेर नंदिनी सोफ्यावर झोपलेली दिसते आणि तेव्हा मग लगेच तो काव्याला दरवाजाजवळ बोलवतो आणि ते दोघे नंदिनीला ते सोफ्यावर झोपलेली पाहतात. मग काव्याच्या डोक्यात आयडिया येते आणि ती म्हणते की आपण बघूयात की ही खरं बोलते का खोटं. त्यावर पार्थ म्हणतो की नाही, त्यांनी तर म्हटलं होतं की आमच्यातलं सर्व व्यवस्थित झाले, सुरळीत चालले. असं म्हटल्यावर ती म्हणते खरं खोटं आपण आत्ताच करूयात आणि ती मोबाईल घेऊन येते आणि नंदिनीला कॉल करते. नंदिनी लगेच कॉल रिसीव करते आणि म्हणते की हां काव्या बोल की गं, एवढ्या उशिरा का कॉल केलास, तुला माझी का आठवण आली. असं म्हटल्यावर ती म्हणते काही नाही ताई, मला ना तुझी खूप आठवण यायला लागली, मी तुला खूप मिस करते. असं म्हटल्यावर लगेच नंदिनी म्हणते अगं वेडाबाई, ही काही मिस करण्याची वेळ आहे का, असं म्हणते. आणि तेव्हा ती म्हणते काय गं जीवा कुठे, असं विचारल्यावर लगेच नंदिनी म्हणते काय अहो किती चुळबुळ करताय, शांत बसा की जरा.
परंतु ती एकटी असते, तिथे जीवा नसतो आणि हे पार्थ काव्या पाहत असतात, कारण हिचं खरं बोलते का खोटं बोलते हे जाणून घेण्यासाठी. परंतु नंदिनी एवढी खोटं बोलते की ती म्हणते, काय आहो जीवा किती चुळबुळ करताय, जरा साईडला व्हा की मी फोनवर बोलते ना, शांत बसा. आणि नंतर लगेच काव्या म्हणते की ताई तुला डिस्टर्ब झाला का गं, असं म्हटल्यावर ती म्हणते नाही गं छे, कुठला डिस्टर्ब आला नाही, असं काही नाही, तू बोल की, असं म्हटल्यावर मग ती म्हणते जीवाला डिस्टर्ब झाला आहे का. लगेच नंदिनी नाटक करते, काय हो जीवा तुम्हाला डिस्टर्ब झाला आहे का. लगेच ती म्हणते की नाही, ते मानेनं नाही म्हणतायत. त्यावर लगेच काव्या म्हणते की हां मी बघितलं की तो जीवा स्वतः मान असं फिरवून नाही म्हणतोय तो. तर ती म्हणते म्हणजे. त्यावर काव्या म्हणते की थोडं मागं वळून तर बघ. आणि मग नंदिनी मागं वळून बघते तर काव्या आणि पार्थ हे दोघंजणं तिच्या मागे उभा राहिलेले असतात आणि ती सफसेल खोटं बोलते हे त्यांनी पाहिलेलं असतं. मग आता ते दोघं तिच्याजवळ येतात. त्या नंदिनी पार्थला म्हणते की काय नाही, मी असंच बाहेर झोपली आहे. त्यावर पार्थ म्हणतो तुम्ही तर म्हटलात की सकाळीच सर्व काही सुरळीत चालू आहे. यावर लगेच नंदिनी म्हणते माझं ह्यात काही नाही, तुमच्या भावालाच खूप इगो आहे, तुमचा भावच खूप भाव खातोय, भाऊ खाऊ भाव आहे तुमचा, असं म्हणते. आणि त्यावर मग ते दोघेही पार्थ आणि काव्या ही हसायला लागतात. यावर तो म्हणतो की तुमची भांडणं मी आत्ता मिटवतो, असं म्हणून ती दोघेही म्हणतात आलोच आम्ही, 2 मिनिटात आतमध्ये जाऊन येतो आणि तुमच्या दोघांची भांडणं मिटवतो. यावर ती म्हणते की नाही मी खालीच झोपणार आहे. तर पार्थ म्हणतो नाही, आम्ही दोघे तुम्हाला खाली झोपूच देणार नाही, मग तुमचं तुम्ही बघा, असं सांगतो. आणि ती दोघे रूममध्ये निघून जातात. आता रूममध्ये गेल्यानंतर पार्थ हा चेअरवर बसतो आणि म्हणतो की काय माझी पट्टर आणि आपल्या या दरबारात, देशमुख दरबारात काय चालू आहे. इथे राजाचा आणि पट्टराणीचा प्रेम आहे, परंतु इतर वजीर आणि राजाचं हे काही प्रेम आपल्याला दिसत नाही. त्यामुळे त्यांचं प्रेम, जर त्यांचंच प्रेम नसेल तर मग आपण पण एकमेकांवर प्रेम करू शकत नाही, असं तो एकमेकांशी बोलतात. त्यावर पट्टराणी म्हणते की काय, ती म्हणते की चला आपण त्यांचं आता सुरळीत करूयात, असं म्हणून ती म्हणते राजेश सरकार तुम्ही व्हा पुढेच, मी आलेच, असं म्हणून तो जातो आणि परत रिटर्न येतो. आणि तो म्हणतो की वाण नाही पण गुण लागला, असं म्हणून तो जातो. आणि हे दोघेही आता नंदिनीजवळ बाहेर येतात. आणि काव्या आता नंदिनीला म्हणते की आजपासून तू माझ्याबरोबर माझ्या रूममध्ये झोपायचं आणि पार्थ हा जीवाबरोबर झोपेल. जोपर्यंत तुम्ही दोघं एकत्र येत नाहीत तोपर्यंत आम्ही दोघंही एकत्र येणार नाहीत, अशी काव्या ही नंदिनीला सांगते. त्यावर नंदिनी म्हणते असं काहीतरी वेड्यासारखं करायचं नाही, तुमचं तुम्ही दोघे जा, तुम्ही आत्ता कुठं एकत्र आलाय आणि आमच्यामुळे तुम्ही असं का करताय. त्यावर काव्या म्हणते नाही मला काही माहिती नाही, मग जोपर्यंत तुम्ही दोघं एकत्र येणार नाही तोपर्यंत आम्हीही दोघं एकत्र येणार नाही, असं म्हणते. आणि ती काव्या नंदिनीला घेऊन तिच्या रूममध्ये घेऊन जाते. आता जाता जाता या कपल्सचं म्हणजे काव्याचं आणि पार्थचं जे अर्धवट प्रेम आहे ते तसंच राहतं. आता जाताना काव्या ही पार्थला एक छानशी फ्लाइंग किस देते आणि पार्थही काव्याला फ्लाइंग किस देतो. आणि ती जाताना म्हणते की ती उशी आणि चादर घेऊन जा, नाहीतर उगाच थंडीत कुडकुडाल, असं म्हणून ती नंदिनीला रूममध्ये घेऊन जाते. आता आणि इकडे पार्थ हा जीवाजवळ जाऊन बसतो. तर तो सांगतो की जीवाला म्हणतो की तू फक्त 21 दिवस एफर्ट्स घेतलेस, पण गेले 6 महिने नंदिनी तुझ्यासाठी किती कष्ट करते, किती एफर्ट्स घेते, तुला मनवण्यासाठी किती काय काय प्रयत्न करते, त्याचं तुला काहीच नाही आहे का, असं म्हटल्यानंतर त्या दोघांचं बोलणं चालू असतं. आणि इकडे नंदिनी ही काव्याला सांगते की त्या दिवशी जेव्हा त्यांचं प्रेम व्यक्त केलं तेव्हा असं वाटलं होतं की मी लगेच त्याच रिक्षात बसावं आणि त्यांच्याजवळ जावं, त्यांच्याबरोबर जावं, अशी माझी इच्छा होती. आणि आत्तासुद्धा मला माझ्या रूममधून बाहेर येण्याची इच्छा अजिबात नव्हती, असं बोलताना ती पार्थला व्हिडिओ कॉल करते काव्या. आणि मग हे सगळं बोलणं पार्थ हा जीवाला दाखवतो. तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की आजच्या एपिसोडमध्ये जसे काव्या पार्थ एकत्र आले तसेच पुढच्या एपिसोडमध्ये जीवानंदिनी एकत्र येतील का, त्यांच्या लव्ह स्टोरीची नवीन सुरुवात होईल का, हे पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या जोडींमध्ये तुम्हाला कोणती जोडी सर्वात प्रिय आहे हे नक्की सांगा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.